देखील इथे आगमन झालेलं आणि त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील खेळपट्टीकडे रवाना व्हायचं आहे. तसेच आमच्या आधारस्तंभ ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं असे तुषार गौतम पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालं. मी साहेबांना विनंती करतो की आपण देखील जॉईंट व्हायचं. आपण पाहू शकता आमचे सर्व मान्यवर प्रतिकी खेळाडूंना शुभेच्छा देतात. पाहू शकतात आपण आमचे सर्व मान्यवर प्रत्येकी खेळाडूला शुभेच्छा देतात. काय खेळ असा दिवसामध्ये आपण पाहिला रिहान एंटरप्राइजेस गोडसे बी टीमचा आणि अपेक्षा करूया की फायनल मॅच एक चांगली मॅच पाहायला मिळेल. कारण यशवंत स्पोर्ट्स रानाल टीमने देखील पहिला दिवस गाजवला होता. आमच्या सर्व मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये या फायनल मॅचचा टॉस केला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील त्वरित पुढे या आणि ही मॅच 4 ओव्हरचीच असेल ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. टॉस केला जाणार आहे. काय स्पर्धा राहिली प्रत्येकी गोष्टीमध्ये जर आपण पाहिलं क्वालिटी आपल्याला पाहायला मिळाली. कालिका माता स्पोर्ट्स वडगरचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण 3 दिवसीय एक दर्जेदार स्पर्धा आपल्याला या क्रीडांगणावरती त्यांच्या माध्यमातून अनुभवायला मिळाली आणि फायनल मॅचचा टॉस दरम्यान इथे केला जातोय. दोन टीमचे कॅप्टन त्याचप्रमाणे आमचे सर्व प्रमुख अतिथी आपल्याला पाहायला मिळतात. आज जी शुभ उपस्थिती तर आपण पाहतात आमचे सर्व मान्यवर. त्यामध्ये आपण पाहू शकता ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये क्रमांक 3 पुरस्कृत केला असे किशोर कृष्णा पाटील साहेब त्यांच्या शुभ हस्ते या फायनल मॅचचा टॉस केला जातो. बघा टॉस रिपोर्ट काय असेल ते आमच्यापर्यंत पोहोचवा. टॉस जिंकला टीम यशवंत स्पोर्ट्स राहणार आणि मित्रांनो निर्णय देखील त्वरित सांगा. बॅटिंगचा निर्णय घेतला. येस फायनल मॅचचा टॉस झाला आणि टॉस इथे जिंकला यशवंत स्पोर्ट्स राहणार टीमने आणि प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला. आणि बघा दोन्ही संघ एकमेकांना शुभेच्छा देतात. अपेक्षा करूया फायनल बॅटल एक स्ट्रॉंग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो कुठे जाऊ नका. गेले 3 दिवस एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहिली अनुभवली आणि क्वालिटी ऑफ क्रिकेट या स्पर्धेमध्ये आपल्याला गेल्या 3 दिवसांमध्ये पाहायला मिळालं. बट या स्पर्धेचा चॅम्पियन बनण्याचा महान सन्मान कोण पटकावेल टीम गोडसे बी की टीम राहणार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या फायनल मॅचमध्ये मिळणार आहे. अगदी थोडाच मिळत जयकुमार ट्रॉफी 2024 फायनल मॅचला सुरुवात होईल आणि जशी सुरुवात होईल पहिल्या सत्रासाठी पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया. गेले 3 दिवस या स्पर्धेमध्ये ज्यांनी रंग भरण्याचं कार्य आपल्या आवाजाने केलं असे सुभाजी धुमाल सरांच्या शुभवाणीतून या फायनल मॅचचं पहिलं सत्र मी आमच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो सर्वांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. कारण या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला मोलाचं योगदान पाठबळ सपोर्ट त्यांनी आम्हाला दिलं. या सर्वांचा मी ऋणी आहोत आभारी आहोत. कारण तुमचा जर सपोर्ट नसतं तर ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडणं हे देखील आमच्यासाठी फार अवघड होतं. बट सर्वांचा सपोर्ट लाभला आणि त्या जोरावरती कालिका माता स्पोर्ट्स वडगर संघ आपल्याला एक यशस्वी स्पर्धा इथे पूर्ण करताना दिसतोय. तसेच आदेशजी पाटील दादांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जे डोंगे गावचे समाजसेवक आहेत आज त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच तुषार गौतम पाटील आमचे आधारस्तंभ ज्यांचा खऱ्या अर्थाने एक मोठा कटआउट देखील आपण एंट्री गेटलाच पाहू शकतात. कारण त्यांच्या माध्यमातून आपल्याला मुळाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये लाभलं. साहेबांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि सामन्याला आता होईल सुरुवात. फायनल मॅच ज्या मॅचची खऱ्या अर्थाने सर्वजण आतुरतेने वाटेच पाहत होते आणि ती मॅच आता आपल्याला पाहायला मिळेल. अगदी थोडाच मिळत मेगा फायनल मॅचला सुरुवात होईल आणि जशी सुरुवात होईल आवाज आपण ऐकूया धुमाल सरांचा. धन्यवाद. धन्यवाद विशाल पाटील. अंतिम सामना याच्यासाठी केला होता 8 तास. शेवटचा दिवस गोड जावा आणि शेवटचा क्षण आता मात्र या स्पर्धेमध्ये येऊन ठेपलेला आपण पाहतोय. अंतिम सामना ज्या दोन्ही संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे. एका बाजूला आपण पाहतोय या पहिला दिवस गाजवणारा संघ तर आतापर्यंत शेवटचा दिवस गाजवणारा संघ दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय. अर्थात यशवंत स्मृती राहणारला महेंद्र नाईक फॅम टीम तर दुसऱ्या बाजूला
भाऊ पाटील आणि प्रमोद पाटील फॅम टीम रिहान इंटरप्राइजेस गोडसाहेब. यशवंतपुत्र राहणार विपक्ष आपण पाहणार होता रेहान इंटरप्राइजेस गुडसाहेब या दोन संघामधील हा अंतिम सामना. दरम्यान गुडसाहेब ब संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतो आणि गुडसाहेब ब संघासाठी खास करून भावेश पवार पवन केनेसाठी मोहिल येथून मोहिल गावचे उद्योजक किरण पाटील यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि नक्कीच मित्रांनो आपण पाहतो वडगर गाव म्हटलं तर क्रिकेटची वडघर गावाचं देखील थोडं नातं आहे आणि प्रत्येक गावाला असं वाटतं की स्वतःचं मैदान हवं आहे आणि ते स्वतःचं मैदान कदाचित पुढच्या वर्षी नक्कीच हा चषक त्या ग्राउंडवर अर्थात वडघर ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळेल. कारण सध्या मैदानाचं काम जोरात आणि जोमात जोशात सुरू आहे. प्रताप शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून नक्कीच आपण अथक प्रयत्न पाहतो त्या ग्राउंडसाठी आणि वडघर ग्राउंड नक्कीच आपल्याला कदाचित हा चषक पुढच्या वर्षी त्या ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळेल. आणि संपूर्णपणे नक्कीच क्रेडिट जाते रानलगावचे विद्यमान सरपंच ज्यांचे नक्कीच वाढदिवशी त्यांना सरपंच पदाची एक अनोखी भेट मिळाली होती. वडघर गावचे नक्कीच ग्रामपंचायत कमिटीचं देखील यामध्ये भरीव योगदान असणार आणि त्यांच्या अथक प्रयत्नाने खरं तर वडघर वाशांचं वडघर म्हणजे स्वतःचं मैदान आपल्याला पाहायला मिळेल. त्या मैदानाचं काम सध्या जोरात सुरू आहे. तर बोलू आपण मेगा फायनलला ग्रँड फिनालेकडे. अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय महेंद्र नाईक फॅम टीम यशवंतपुत्र राहणार तर दुसऱ्या बाजूला भाऊ पाटील आणि प्रमोद पाटील फॅम टीम रेहान इंटरप्राइजेस गुडसाहेब. प्रत्येक षटकारासाठी नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर झालेलं आहे. सिद्धार्थ अबणे साहेब इंडिगो हॉस्पिटलचे ओनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून फॉर 6,500 अर्थात प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नक्कीच वडकर इथे इंडिगो हॉस्पिटल आहेत आणि त्या हॉस्पिटलचे ऑनर आपण पाहतोय. पहिला चेंडू इथे मात्र केवळ चेंडूला ढकललेला आहे, स्ट्रोक चेक केलेला आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक पुन्हा एकदा पवन केने याच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. सलमीजूर मैदानामध्ये आदित्य आणि प्रणय. तर पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे मात्र पाहतोय आपण एवन पवन केने यांना पाचारित केलेलं आहे. काटकऱ्यांचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधलं नाही. कव्हर पॉईंट रिजनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अखेर सिंगलने अकाउंट ओपन होत आहे यशवंतपुत्र राहणार संघाचा. सिद्धार्थ साबणे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत जे इंडिगो हॉस्पिटलचे ऑनर आहेत. वडघर इथे त्यांचं हॉस्पिटल आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून प्रति षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यांचे परम मित्र नक्कीच आपल्यामध्ये उपस्थित आहेत प्रसाद सेलके साहेब आणि त्यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचं पारितोषिक प्रति षटकारास दिलं जाईल. अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय राहणार विपक्ष गुडसाहेब या दोन संघामध्ये. पहिला दिवस गाजवला होता तो यशवंतपुत्र राहणार संघाने. आजच्या दिवशी या सामन्याबद्दल अधिराज्य गुडसाहेब संघच राहिलेले. यावेळी मात्र लॉर्ड फोर्ड चेंडू गुडघ्यावर बसून फटका केलेला आहे. घोटना टेक और सिक्सर देख मिडलच्या वरून A1च्या विरुद्ध A1 षटकार. या षटकरी संघाची धावसंख्या वेगाने वाढून होते. ते धावपैकी 8 धावा. समोर मोठा संघ आणि मोठं लक्ष नक्कीच देण्याचा प्रयत्न राहणार संघ करेल यातील मात्र शंका नाही. यावेळी मात्र फुलटा चेंडू संधी होती, संधीचं सोनं तिथे करता आलेलं नाही. निराश आपण पाहतोय फलंदाज आपल्या या स्ट्रोकवर. कारण ऐसा मौका फिर का मिलेगा. फुलटाचं फुल टोल उचल करण्याची संधी फलंदाजाने गमावलेली आहे. धावसंख्या 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे.
इथे मात्र टर्न केलेल्या चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये मात्र प्रोटेक्शन आहे सूरज केनेच्या रूपाने. मिडविकेट डीपमध्ये एक धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 9 धावा आणि पहिल्या षटकाची देखील समाप्तीचा इशारा होतोय. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर यशवंत स्मृती राहणार संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 9. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय महेंद्र नाईक फॅम टीम यशवंत स्मृती राहणार संघाने घेतलेला आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भाऊ पाटील अँड प्रमोद पाटील फॅम टीम रेहान एंटरप्राइजेस घोडसाहेब. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे मात्र आपण पाहतोय स्वीकारलेली आहे की गोलंदाज भावेश पवार याने. भावेश पवार सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड राऊंड विकेट. इथे मात्र चेंडूला 20 मध्ये खेळलेलं आहे. पवन तिथे सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. डबल डिजिटमध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडू आणि नक्कीच पंचांकडून हे चेक देखील केलं जाईल. येस डिमर आहे की नाही नक्कीच हे या मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सुपूर्द केलेला आहे. युशांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जाते. आपण पाहतो विजय पाटील आणि त्यांची ऑफिशियल टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. तिसऱ्या पंचांकडून नक्कीच वेळ घेतला जातोय. डिसिजन पेंडिंग. फेअर डिलिव्हरी नक्कीच. आणि इथे मात्र फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. पहिला फलंदाज इथे झेलपा चुरपाने बाद. फलंदाज बादून फॅलमध्ये परतताना प्रणय हा बादून फॅलमध्ये परतलेला आहे. पहिला हादरा बसतो या यशवंत स्मृती राहणार आल्या संघाला. तर या सामन्यामध्ये ब्रेक थ्रू मिळून देताना भावेश पवार. दिनेश पाटील आणि कुणाल नाईक यांच्याकडून यशवंत स्मृती राहणार संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. इथे या खोला टप्प्याचा चेंडू अगदी बुंद्यात चेंडू हाताळला होता आणि आणखीन एक फलंदाज बाद होते. वेग नाईक आल्या पावली माघारी परतताना परफेक्ट यॉर्कर. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 सफलता अर्जित करताना आपण पाहतोय गोलंदाज भावेश पवार. आणि आता मात्र विकेट हॅट्रिकवर आहे या स्पर्धेमध्ये. अर्धशतक भावेश पवारच्या बॅटमधून पाहायला मिळालेलं आहे. विकेटची हॅट्रिक पाहायला मिळेल का? कारण विकेट हॅट्रिकवर तो आता येऊन ठेपलेला आहे. कारण बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 विकेट त्यांनी प्राप्त केलेले आहेत. हॅट्रिक बॉल असणार आहे. न्यू बॅटर शुभम नाईक. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा भावेश पवार. इथे मात्र आपण पाहतोय एका चोटी धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट निशाणा तर साधला गेलेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 11 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना एका षटकाचा मोठ्या फटक्याचा अपवाद वगळला तर मोठ्या बॅकलिपचा वापर राहणार संघाच्या फलंदाजांना करू दिलेला नाही. इथे मात्र जागेवरून खडे हा फटका केलेला मात्र सरळ कपिल केनेच्या हातामध्ये
आणि आणखीन एक फलंदाज जावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. आणखीन एक फलंदाज राहणार संघाचा बाद. आज मात्र चर्चा रेहान इंटरप्राइजेस गोडसी बस संघाची पाहायला मिळते. आपण पाहतोय या सामन्यामध्ये देखील डॉमिनेट करताना आपण पाहतो राहणार संघाला गोडसी बस संघ. आतापर्यंत आपण पाहतोय 3 विकेट या षटकामध्ये भावेश पवार यांनी चटकावलेले आहेत आणि फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे कम खर्चीलावर फुल चर्चेला असं षटक आतापर्यंत हाताळताना आपण पाहतोय भावेश पवार हा गोलंदाज. जैसा नाम वैसा काम. ISPL स्पर्धा नक्कीच कमिंग सून 26 जानेवारीपासून आपल्याला पाहायला मिळाला. आणि गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये कोलकाता टायगर्स या संघाला विजेतेपद मिळवून दिल्यात. भावेश पवारचा मोलाचा वाटा सेयाचा वाटा राहिला होता. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट देखील त्या स्पर्धेमध्ये ठरला होता आणि त्याच संघाने नक्कीच पुन्हा एकदा त्याच्यावर या वर्षी देखील विश्वास दाखवलेला आहे. इथे मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी छोट्या बॅकचा वापर करून फटका खेळला गेलेला आहे. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्तीनंतर यशवंत स्मृती राहणार संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 12 धावा. 6च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा जोडलेल्या आहेत यशवंत स्मृती राहणार संघाने. व्यासपीठावर विराजमान मान्यवर ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता जितू पाटील साहेब ज्यांच्या अर्धांगिनी विद्यमान सरपंच प्रथम नागरिक वडगरचे आहेत. त्यांच्या समेत नंदकुमार भालचंद्र पाटील साहेब माजी उपसरपंच वडगर यांना देखील आपण पाहू शकता. त्यांच्या समेत जालिंदर चंद्रकांत पाटील साहेब माजी सरपंच यांना देखील आपण पाहू शकता. जयेंद्र पाटील साहेबांना देखील आपण पाहू शकता. त्यानंतर देवराज भालचंद्र पाटील साहेब ज्यांचं मूळच सहकार्य इथे लाभलेलं. त्यानंतर आपण पाहतो तुषार गौतम पाटील साहेब समाजसेवक वडगर, हिमांशू इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सर्व किशोर कृष्ण पाटील साहेब समाजसेवक वडगर आणि भावेश पाटील साहेब समाजसेवक आदेश पाटील साहेब समाजसेवक डुंगे यांना देखील आपण व्यापाऱ्याजवळ पाहू शकता. यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळते. इथे मात्र मिड विकेट रिझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू जाऊ दे स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र आपण पाहतोय 3ऱ्या पंचाची मदत इथे घेतली गेलेली आहे रनआउटसाठी. या स्पर्धेसाठी मित्रांनो आपण पाहतोय आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्पॉन्सर केलं गेलेलं आहे ज्याचं नेहमीच या स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य लाभतंय आणि त्यांच्या सुपुत्राच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. कालेर के दिलेर सुजित दादा पाटील साहेब. पंचांचा इशारा येतोय की फलंदाज आऊट आहे. रनआउट रूपाने फलंदाज बाद होतोय. त्यानंतर द्वितीय पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले व्हॅन इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कालेर एक्सप्रेस ज्यांची ओळख आहे राकेशजी पाटील साहेबांनी त्यांचं विशेष धन्यवाद. तृतीय पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलं गेलेलं आहे जिवंती कृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ समाजसेवक वडगर किशोर कृष्ण पाटील साहेबांनी त्यांचं विशेष धन्यवाद. त्यानंतर मालिकावीर हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे वडगर गावचे समाजसेवक संदेश सोपान पाटील साहेबांनी त्यांचं विशेष धन्यवाद. उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे रेहान इंटरप्राइजेस वडगरचे प्रोप्रायटर रेहान पाटील आणि विनीत पाटील त्यांचं देखील विशेष धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाज निमेश काशीनाथ पाटील साहेबांकडून स्पॉन्सर जे समाजसेवक खारबावचे आहेत. त्यानंतर बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर म्हणून कूलर आम्हाला स्पॉन्सर केलं गेलेलं आहे माजी सरपंच वडगर भारती दीपक पाटील यांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. कपिल केने गोलंदाजी ट्रॅकवर एक धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट निशाणा साधला गेलेला आहे आणि पुन्हा एकदा मैदानी पंचांनी या 3ऱ्या पंचाकडे रिफेअर केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपण पाहतो या स्पर्धेमध्ये डीजे एसीच्या माध्यमातून आकर्षक धून पेश केले गेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगली माईक सिस्टीम देखील आम्हाला उपलब्ध करून दिली त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये पाण्याची सुविधा आम्हाला पुरवली गेलेली आहे ते एक्वेरो वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर करण पाटील आणि हरिओम पाटील त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर मंडप डेकोरेटर्स आपण पाहतो सुरेश मंडप डेकोरेटर्स त्यांचं देखील विशेष धन्यवाद. हे ग्राउंड उपलब्ध करून दिल्याबद्दल काल्हार अर्थात कालिकामाता क्रीडानगरी काल्हार यांचं देखील विशेष धन्यवाद.
त्यानंतर या स्पर्धेमध्ये सामनावीरही पारितोषिक आपण पाहतोय. फलंदाज बाद रनआउटच्या वेळी आणखीन एक फलंदाज बाद होतोय राहणाऱ्या संघाचा. देवराज भालचंद्र पाटील साहेब प्रोप्रायटर प्रिन्स अँड नर्सरी एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आपण टॉस बॉक्स देखील पाहतोय. त्यानंतर थंड पेय कोल्ड्रिंक्स समोषक देवेंद्र पाटील साहेबांकडून आम्हाला स्पॉन्सर आहे, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण सन्मान चिन्ह पाहतोय. ते सन्मान चिन्ह आम्हाला स्पॉन्सर केले आहेत जितेंद्र दयानंद पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत डुंगे. आणि त्यानंतर सन्मान चिन्ह आणखीन आपण पाहतोय ज्या वडगर गावच्या प्रथम नागरिक विद्यमान सरपंच पौर्णिमा जितेंद्र पाटील मॅडम यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे, त्यांचा देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेला नक्कीच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी कोणी योगदान दिले असेल त्यांचं देखील आमच्या श्री कालिकामाता स्पोर्ट्स वडघर यांच्याकडून विशेष धन्यवाद. आणि आपलं प्रेम निरंतर असेच राहू द्या अशी श्री कालिकामाता वडघर अपेक्षा देखील व्यक्त करतो. इथे जोरदार अपील पंच संमत नाहीत. चांगली गोलंदाजी कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळते. कपिल केने गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. कंट्रोल मारा आपण पाहतोय. पवन यांनी पहिलं षटक घातलं होतं. त्यानंतर भावेश पवार याचा गोलंदाजीचं पृथ्थकरण देखील आपण पाहिलं तर 3 विकेट 3 धावा म्हणजे तिखट गोलंदाजी राहिलेली आहे. त्यानंतर कपिल केने देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना धावसंख्या धावपलकर स्थिर 13 धावा. षटकाची समाप्ती 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्तीनंतर यशवंत स्मृती राहणार संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 13 धावा. हे प्रेक्षक आपण पाहू शकता अगदी जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक पाहायला मिळतात. आणि कालिकामाता स्पोर्ट्स वडघर संघाचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे. अगदी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेवर प्रेक्षकांनी देखील भरभरून प्रेम केलेलं आहे. हे डगआउट नक्कीच थोडासा डगआउटमध्ये सन्नाटा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक अगदी या ही स्पर्धेला भरभरून प्रतिसाद देत आहेत आणि पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत नक्कीच प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. सूरज केने गोलंदाजी ट्रॅकवर आणि सूरज मंडप डेकोरेटचे प्रोप्रायटर आपण कुठे असाल तर आपण देखील व्याप राहूया. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्यांना लाईव्ह टेलिकास्टचे सर्वेसर्वा विजय पाटील वडघर आपल्या देखील मनस्वी धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली गेलेली आहे. आणि वडघरच्या अनेक स्पर्धा नक्कीच त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. ही वाहिनी नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक स्पर्धा कव्हर करेल यातील मात्र शंका नाही, कारण क्लिअर आणि नीट टेलिकास्ट यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय रुपेश ठाकरे. तर कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत जिग्नेश पाटील आणि प्रज्वल पाटील. ही ऑफिशियल टीम आपण युसेनची पाहतोय. इथे चेंडू कव्हर पॉईंटच्या वरून जातोय. एक धाव पूर्ण करता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. या 2 धावने धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 2ने वाढून होते. ती धावफलकावर 18 धावा. एक युवा संघ आहे आणि युवा संघ आपण पाहतो या एका मोठ्या संघासमोर खेळताना थोडासा दडपणाखाली देखील पाहायला मिळालेला आहे. यावर देखील आवाज स्पोर्ट्स भिनार संघाच्या बाबतीत देखील हेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. प्लेयर मेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू निघून जातोय. इस्ट्रक्चर याच्यामध्ये निर्धाव चेंडू ज्या संघाने नक्कीच केवळ भिवंडी नव्हे तर भिवंडी बाहेर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गोडसाई गावाचं नाव भिवंडी तालुक्याचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. आणि त्या संघासमोर खेळताना युवा नक्कीच संघाने थोडीशी नांगी टाकलेली आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मात्र या सामन्यातून त्यांना शिकण्यासारखं भरपूर काही आहे. आणि रनआउट चोपण आणखीन एक फलंदाजी ते बाद होतोय. न्यू बॅटर समतेश नाईक आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. पूर्णपणे तारांबळ खरे तर उरालेले आपण बघतोय यशवंत स्मृती राहणाऱ्या संघाची. पहिल्या दिवशी नक्कीच ह्या संघाने अक्षरशः पहिला दिवस गाजवला होता. मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी या पिछाडीवर हा संघ पाहायला मिळतोय. फाईन खेळण्याचा प्रयत्न. षटकाची समाप्ती तर निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकामध्ये
सोबत राहणार संघाने प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करताना आपल्या धावफलकात धावा जोडल्या त्या 18 आणि 19 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. तर बोलूया मित्रांनो आपण स्वागताकडे. दरम्यान मिताली इंटरव्ह्यूचे सर्व जय पाटील साहेबांचे ते आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक 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 स्वागत आहे. नक्कीच माजी सरपंच आणि मिताली इंटरव्ह्यूचे सर्व जय पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून अनेक मेगा इव्हेंटमध्ये नक्कीच मिताली इंटरव्ह्यूचे वडकर या नावाने संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. त्यांचं ते आगमन झालं आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. बोलूया आपण स्वागताकडे. दरम्यान रोशन पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. मंचावर विराजमान सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर आयोजित जयकुमार चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. बघा आज भरपूर काही आश्चर्य पाहिलं. त्यामध्ये भावेश ओपनिंगला आले, आता कपिल देखील ओपनिंगला. क्या बात आहे. शुभ सन्मान आपण करूया. भरपूर सारे प्रमुख अतिथी आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित आहेत आणि त्यामध्ये आपण सर्वप्रथम शुभ सन्मान करूया ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला क्रमांक 3 पुरस्कृत झाला असे समाजसेवक वडघर गावचे सन्माननीय किशोर कृष्णा पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. कुणाल पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातो. बघा अंपायर्स फक्त 2 मिनिटांसाठी मॅच थांबवा. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. आपल्यामध्ये उपस्थित जयेंद्रजी पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो कुणाल पाटील यांच्या शुभ हस्तेच हा शुभ सन्मान केला जाईल आणि तसेच याच दरम्यान शुभ आगमन होतोय सन्माननीय आकाशदादा पाटील साहेबांचा शुभ आगमन झालं. साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. जयेंद्रजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत आणि याच दरम्यान शुभ आगमन होतोय भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे रानाल गावचे प्रभारी सरपंच आणि नवीन 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर वडघर गावासाठी साहेबांच्या माध्यमातून एक आकर्षक भेट दिली जात आहे. जीसी खऱ्या अर्थाने बनावट देखील आता सुरू आहे. वडघर गावाला जी एक समस्या होती ते म्हणजे स्वतःचं क्रीडांगण आणि त्या समस्येचं समाधान ज्यांनी दिले असे आदरणीय प्रतापशेठ पाटील साहेबांचं शुभ आगमन झालं. साहेबांचं मी कालिका माता स्पोर्ट्स वडघरच्या वतीनं जयकुमार ट्रॉफी 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जयेंद्रजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करूया. कुणाल पाटील यांच्या शुभ हा शुभ सन्मान केला जाणार आहे.
चंद्रजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान केला जातो आणि त्यानंतर आपण जाऊया सेकंड इनिंगकडे. लक्ष आहे या फायनल मॅचमध्ये 19 धावेंचं. सामन्याला आपण सुरुवात करूया. सेकंड इनिंग 19 धावेंचं लक्ष इथे ठेवलं गेलं. पहिलं सत्र कदाचित मी म्हणेन फायनल मॅच होती, 40-45 बनवायला हव्या होता, पण ते झालं नाही आहे. गोलंदाजी फारच चांगली राखली फर्स्ट इनिंगमध्ये. कपिल आलाय ओपनिंगला. पहिलाच बॉल हॅमट केलं, इनफिल्डला क्लिअर केलं. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर्स धावतात आणि फिल्डिंग चांगली राखली. इन बिटवीन आपण जर पाहिलं तर फक्त एक सिंगलच इथे पूर्ण केली जाईल आणि नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं. बघा, प्रत्येकी गावाची एक इच्छा असते की आपलं स्वतःचं ग्राउंड असलं पाहिजे आणि ते ग्राउंड खऱ्या अर्थाने निर्माण करून देण्याकरिता ज्यांचा मोलाचा वाटा आम्हाला लाभला असे राहणाल गावचे सरपंच सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेबांची आज बहुमूल्य उपस्थिती आणि समस्त मी वडघर गावाच्या वतीनं त्यांचं विशेष आभार व्यक्त करतोय. कारण फार मोठं सहकार्य आणि फार मोठं मी म्हणे भेट ही त्यांनी वडघर गावाला दिलेली आहे आणि स्पेशली कालिका माता स्पोर्ट्स वडघरच्या वतीनं देखील साहेबांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. कारण साहेब स्वतः देखील नवीन 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि आज नवीन 40+ संघटना जितकी पुढे गेली आहे त्यामागे साहेबांचा मोलाचा वाटा आहे. हुकचा फटका बॉल दरम्यान लॉंग लेग क्षेत्राकडे एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. चौकार. जिंकण्याकरिता या स्पर्धेवरती नाव कोरण्याकरिता रिहान एंटरप्राइजेस जे बजरंग गोरसे बी टीमला बनवायचे आहेत फक्त आणि फक्त आता 14 धावा. हरीशजी बांगर यांच्या माध्यमातून देखील गोरसे बी टीमसाठी शुभेच्छा येतात. नेक्स्ट बॉल यावेळेस अपीच केलेत ऑन द राईज मिड ऑफचा फील्डर 38 सर्कलमध्ये आणि या बॉल दरम्यान मिळतील किती हा प्रश्न नक्कीच आहे. येस, 1 बाउन्स गेला बॉल. चौकार. 4 धावा मिळतील. धावफलक या 4 धाव्यांच्या मदतीने आता 9 धावा धावफलकावरती. आता फक्त आणि फक्त आवश्यकता आहे 10 धाव्यांची. आता प्रश्न हाच आहे की हा सामना किती लवकर समाप्त होईल. भरपूर खुश असतील प्रमोदजी पाटील, भाऊ पाटील, कारण त्यांच्याच माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेला. पिकअप स्ट्रोक. हा बॉल देखील डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. काय खेळ आज भावेशचा राहिला. हेलिकॉप्टर, नो लुक स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक सर्व काही आज पाहायला मिळालं आणि आता फक्त आवश्यकता आहे 4 धावेंची आणि आता सन्मान दिला भावेशने. आता कपिलकडे ही संधी द्यावी असे त्याची देखील इच्छा होती. त्या अनुषंगाने स्ट्राईक रोटेट केली. धावफलक या एका धाव्याच्या मदतीने आता 16वरती. कारण कपिलला फार दुर्मिळच बॅटिंग भेटत असते आणि अजून देखील एक चेंडू शिल्लक असेल या पहिल्या षटकामध्ये. धावफलक 16. आता या स्पर्धेचा विजयाचा फटका कपिल यांचा बॅटमधनं येईल का. फक्त 3 धाव्यांची आवश्यकता. सामन्यामध्ये जास्त काही उरलेलं नाही आहे, फक्त औपचारिकताच आहेत. शेवटचा बॉल असेल या षटकामधला. बट हरकत नाही आहे. टीम यशवंत स्पोर्ट्स राहणार फार चांगला खेळ तुमचा देखील आम्ही या स्पर्धेमध्ये पाहिला. कारण फायनलपर्यंत जर तुम्ही पोहोचले तर नो डाऊट तुमचा देखील इम्प्रेसिव्ह खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिला. 3 धाव्यांची आवश्यकता आहे फक्त आणि हा फटका हवेमध्ये आहे. मिड विकेटचे फिल्डर पोहोचतात, त्याचप्रमाणे काऊ फेसचे फिल्डर देखील येतात. मृणालने कॅच पकडली आहे फायनली आणि धक्का हा पगला लागला. बॅटर बाद झालेत कपिल केने. नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं व्यासपीठावरती, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने वडघर गावाला एक फार मोठी भेट साहेबांनी दिलेली आहे. म्हणजे ते स्वतःचं ग्राउंड आणि खऱ्या अर्थाने त्याचं निर्मितीचं काम सध्याच्या घडीला सुरू आहे आणि येत्या वर्षापर्यंत ते काम आय थिंक समाप्त देखील होईल आणि वडघर गावाला एक नवीन क्रीडांगण मिळेल. सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेबांची बहुमूल्य उपस्थिती आणि साहेबांच्याच वाढदिवसानिमित्तानं आपण नुकताच स्वर्गीय विलास मोदी चषक देखील अनुभवला डे नाईट फॉर्मॅटमध्ये आणि त्याच आपण साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने पाहिलं देखील की एक फार मोठी गुड न्यूज मिळाली. साहेब सरपंच देखील बनलं आणि आज साहेबांची उपस्थिती व्यासपीठावरती. फायनल मॅच सुरू आहे. गोरसे बी त्यांचा अगेन्स्ट यशवंत स्पोर्ट्स राहणार आणि आवश्यकता इथनं असेल फक्त आणि फक्त 3 धावांची. नवीन फलंदाज योगेश, नवीन फलंदाज. आज सर्वांचं प्रमोशन होणार आहे, त्यामध्ये काही शंका नाही आहे. आता योगेशचं देखील आज प्रमोशन. सेकंड ओव्हर
भावेश दरमाणी ते सन्मान देतो कारण भावेशची खऱ्या अर्थाने इच्छा की कोणतरी नवीन बॅटरने इथे फिनिश केलं पाहिजे. कारण आपण जर पाहिलं तर ही संधी आधी कपिलला देखील दिली गेली बट मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये कपिल बाद झाला. आता योगेशकडे ही संधी असेल मॅच विनिंग स्ट्रोक खेळण्याची. धावफलक 17 फक्त 2 धाव्यांची आवश्यकता. जॉयकुमार ट्रॉफी 2024 वरती नाव कोरण्यासाठी फक्त 2 धाव्यांची आवश्यकता आहे रिहान एंटरप्राइजेस गोरसे बी टीमला. प्रमोदजी पाटील आणि तसेच भाऊ पाटील यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेला या स्पर्धेमध्ये. फक्त 2 धाव्यांची आवश्यकता. अक्रॉस रँक खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल येतो आणखीन थोडा वेट आता करावा लागेल. आज काय खेळ खऱ्या अर्थाने गोरसे बी टीमने दाखवला कारण प्रत्येकी मॅच तुम्ही उचलून पहा एकही मॅच आपण पाकलेली नाही आहे ज्याच्यामध्ये गोरसे बी टीमला स्ट्रगल करावा लागला असेल. प्रत्येकी मॅच एकतर्फी बाजी मारली आहे आणि फायनल मॅच देखील ऑलमोस्ट तेच चित्र समोर आहे एकतर्फी बाजी. फक्त आवश्यकता असेल इथनं 2 धावांची. योगेश स्ट्रायकिंग एंडवरती आहे. हा फटका हवेमध्ये लॉंग ऑफला फिल्डर कॅच पकडली जाईल. आता कोणाचं प्रमोशन होईल 2 धक्के लागलेत. आवश्यकता आहे बट त्यासाठी आता किती वेट करावा लागेल. आता नवीन फलंदाज आज ऋषभला देखील फायनली संधी मिळालीच. भावेश पवार यांचे बंधू ऋषभ पवार आता क्रमांक 4 वरती. मी म्हटलंच होतं आज सर्वांना प्रमोशन मिळेल. 2 धाव्यांची आवश्यकता. सफळ खेळण्याचा प्रयत्न अपील देखील इथे केली जात आहे. हा देखील निर्धाव चेंडू येतो आणि तसेच व्यासपीठावरती आपण पाहिलं तसेच विदेश पाटील यांचे बंधू संदेशजी पाटील दादांचं देखील आगमन झालं. समाजसेवक आहेत नवघर गावचे. दादांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न. आता भावेश देखील विचार करतो की एक्झॅक्टली आणखीन किती वेळ लागेल कारण हा देखील निर्धाव आणि जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये चेंडू शिल्लक आहे. येणारा एक चेंडू शिल्लक कारण पहिल्या 4 चेंडूवरती आपण पाहिलं होतं की धावफलक 15 वरती होतं आणि त्यानंतर 2 धावा अजून देखील आवश्यकता 2 धाव्यांची पायावरती टाकला आणि दरम्यान इथे अतिरिक्त 1 रन मिळेल म्हणजे आता फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. आज जर आपण पाहिलं तर जॉली स्पोर्ट्स कामतगड संघ प्रथमतः खेळला होता गोरसे बीच अगेन्स्ट. तेव्हा असं वाटलं होतं की लढत चांगली रंगेल. तिथे सहजरित्या बाजी मारली. भावेश पवारचं अर्धशतक आपण पाहिलं आणि या फटक्यासोबत जॉयकुमार ट्रॉफी 2024 वरती नाव कोरलं रिहान एंटरप्राइजेस. जय बजरंग गोरसे बी टीमने अभिनंदन. गोरसे बी टीम अभिनंदन. प्रमोदजी पाटील अभिनंदन. भाऊ पाटील यांच्या माध्यमातून हा संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला गेला. शुभ सन्मान आपण करूया. जालिंदरनाथ पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करूया. आज त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये ज्यांचा